नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बघा, आरोग्य सेवक भरती, ग्रामसेवक भरती याच्यासाठी आपण सामान्य ज्ञान या विषयाचं उरलेल्या दिवसात आपण नियोजन कसं करावं, IBPS पॅटर्न नुसार त्याचं काय आपण थोडक्यात आपण काय डिस्कशन करणार आहोत. बघा, एक्झाम कशा प्रकारे होणार आहे IBPS पॅटर्न. आता मग आपल्याला उरलेल्या दिवसात नियोजन कसं करायचंय त्याच्याबद्दल आपण काय थोडंफार डिस्कशन करू. IBPS पॅटर्न सामान्य ज्ञान. हे बघा, जर IBPS पॅटर्न नुसार जर मागच्या तुम्ही जर काही याचा ऑब्झर्वेशन केलं असेल, जसं आता मागे झाली होती पुरवठा निरीक्षकची एक्झाम झाली, त्याच्यानुसार जर तुम्ही जर बघितलं सामान्य ज्ञानाला कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले होते, तर तुम्हाला असं लक्षात येईल की मॅक्झिमम ज्या मंथला परीक्षा होते ज्या मंथला परीक्षा होते, सपोज आता आपली एक्झाम असेल सपोज जूनला असेल, तर आपण कमीत कमी मागचे 2 महिन्याचे आपले करंट अफेअर्स चे क्वेश्चन आपले काय नीट झाले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून डायरेक्टली 4-5 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. असं म्हणजे आता असं मागे IBPS ने केलं होतं. आता कसं करतं त्याचा अंदाजाने पण आपल्याला काय अशी तयारी ठेवायची आहे. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ मे एप्रिलचे आपल्याला काय करंट अफेअर्स आणि जूनचे थोडेफार करंट अफेअर्स आपल्या काय चांगले व्हायला पाहिजे, ज्या ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवसापर्यंत. ठीक आहे, हे म्हणजे 2 मंथ्स करंट अफेअर्स प्रिव्हियसली. डायरेक्ट 4-5 प्रश्न मागचे 2 महिन्याचे विचारले जातात, असं मागे विचारलं होतं IBPS ने. ठीक आहे, 4 ते 5 क्वेश्चन. असं नाही की मग आपल्याला बाकीचे करंट अफेअर्स करायचे नाही, ज्याच्याकडून जितकं शक्य आहे या लेवलला तितके तो जाऊ शकतो. पण मी तुम्हाला फक्त काय अंदाज सांगते की कमीत कमी आपल्याला मागचे 2 महिन्याचे तरी नीट आपले काय व्हायला पाहिजे. बघा, आता जसं आपण जर तुम्ही PYQ जर अनालिसिस केलं IBPS पॅटर्न, तर मोस्टली कोणत्या कोणत्या टॉपिकवर फोकस केला जातं, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल मी सांगतो. बघा, जसं की उच्च न्यायालय, त्याचा अध्यक्ष कोण ते वगैरे, कार्यकाळ वगैरे अशा म्हणजे प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. जसं राज्यपाल, राष्ट्रपती, ही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. जसं पद्मश्री कोणाला मिळाला, वित्त आयोग, सर्वोच्च न्यायालय, म्हणजे याच्या संबंधित न्यायाधीश कोण आहे, कार्यकाळ किती, कोण कोणाला काय करू शकतो, अशा प्रकारे म्हणजे त्याच्या रिलेटेड प्रश्न सांगतो. साहित्य संमेलन, हे टॉपिक आपले काही नीट व्हायला पाहिजे. जसं पुरस्कार कोणत्या कोणाकोणाला मिळालेला आहे, पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात. योजना, वेगवेगळ्या योजना, कोणत्या योजनेला किती लाख रुपये, अशा प्रकारे मागे IBPS ने काय प्रश्न विचारले होते. योजना, निवडणूक आयोग, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, आणि आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे. जसं बेसिक बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, मूलभूत कर्तव्य, थोडेफार आपल्याला जे कायमचे कलम असतात ते थोडेफार लक्षात राहिले तर काही प्रॉब्लेम नाही. आणि काय मार्गदर्शक तत्वे, या गोष्टी माहिती पाहिजे. आणि जसं अजून जर अंदाज लावला तर महाराष्ट्र भूषण कोणाकोणाला दिला गेला आहे, असे महाराष्ट्राच्या रिलेटेड घडामोडींवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. आणि इतिहासाबद्दल बघितलं तर थोडेफार महाराष्ट्राची हिस्ट्री करून द्यायची. ठीक आहे, बघा, इन शॉर्ट म्हणजे आपल्याला काय बघायचं होतं, IBPS पॅटर्न कशा प्रकारे करंट अफेअर्स विचारते. कारण की करंट अफेअर्स बघितलं तर समुद्र आहे. आता त्याच्यात आपल्याला आपल्याजवळ काय वेळ पण कमी. आता आता आपण आता काय अभ्यास करू शकतो जास्तीत जास्त मागचे 2 महिन्याचे तरी करंट अफेअर्स नीट व्हायला पाहिजे. कारण की IBPS ने आतापर्यंत मागे जर जशी आता लेटेस्ट एक्झाम झाली होती ना पुरवठा निरीक्षकची फेब्रुवारीमध्ये, मग त्यांनी जानेवारीचे करंट अफेअर्स विचारले होते. बऱ्यापैकी 4-5-6 बऱ्यापैकी क्वेश्चन जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातले विचारले गेले होते. ठीक आहे, मग आता पण तसंच आपण आपले काय प्रिपरेशन पाहिजे. असं नाही की तुम्हाला मागचे करायचे नाही, ज्यांच्याकडून जितकं जास्त होत असेल तितकं जास्त करत जा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागे ज्याच्या पॅटर्न नुसार IBPS ने एक्झाम घेतलाय, जी पण एक्झाम त्याचे पण PYQs काय बघून जा, म्हणजे तुम्हाला जास्त अजून काय बेनिफिट भेटेल. IBPS पॅटर्नने मागे ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्याचे काय PYQs
ते पण काय बघून जा. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर मग आता हे जे मेन टॉपिक आहे याच्यावर बऱ्यापैकी IBPS फोकस करते, की उच्च न्यायालय, राज्यपाल, राष्ट्रपती, कोणाचा कार्यकाळ किती, कोण कोणाला नियुक्त करू शकतो, कोण कोणाचा अध्यक्ष आहे, अशा हेच प्रश्न विचारले जातात इन जनरली. ठीक आहे, कोणता पुरस्कार कोणाला मिळाला, कोणतं संमेलन कुठे झालं, कोणती योजना कुठे होती. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय आता येत्या दिवसात नियोजन करायचंय. म्हणजे आपल्याला कमीत कमी काय, आपल्याला माहिती आहे सामान्य हा फार मोठा डीप सब्जेक्ट असतो. आपल्याला फुल मार्क्स कमी प्रत्येकाला आता नाही मिळू शकत. मग आपल्याला काय थेंबे थेंबे काय तळे साचे करायचे. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक्स प्लस PYQ प्लस आपल्याला मागचे 2 महिन्याचे ऍटलिस्ट तरी करंट अफेअर्स, आणि ज्याच्याकडून जितकं जास्त होत असेल तितकं जास्त त्याने काय करावं. ठीक आहे, हेच शॉर्ट स्ट्रॅटेजी. आता उरलेल्या दिवसात तुम्ही तुमच्या प्रकारे अभ्यास करू शकतात. कोणाला कसं करायचंय, कोणाचा जसं ज्याचा अभ्यास झाला असेल तशी त्याची 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 काय स्ट्रॅटेजी काय वेगळी असू शकते. ठीक आहे, चला मग मित्रांनो, आजसाठी आपण इथंच थांबू. धन्यवाद.